प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी चिकन करी। ही रेसिपी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे। ही करी हॉटेलमध्ये मिळते तशीच त्याच रंगाची आणि त्याच चवीची लागते। घरगुती साहित्यामध्येच तयार होते। ही चिकन करी तुम्ही बनवून बघा, चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे। कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट चिकन बनवायचं असेल तर ही मालवणी चिकन करी तुम्ही जरूर ट्राय करा। एकदा तुम्ही ही चिकन करी बनवून बघा, खूप भन्नाट होते आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही चिकन करी जरूर ट्राय करा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। मी चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे। मी अर्धा किलो चिकन घेतला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे अद्रक लसूण मिरची याची पेस्ट टाकायची आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आहे। हे आपण मॅरिनेट करण्यासाठी करत आहोत। लिंबाचा रस टाकल्यामुळे चिकनला मस्त चव येते आणि चिकन स्वादिष्ट होते। सर्व टाकल्यानंतर हे छान आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि हे चिकन आपल्याला 30 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। 30 मिनिटांसाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे। एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत। थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। मी तेजपत्ता, दालचिनी, जिरं, मिरी आणि लवंगा टाकल्या आहेत। हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। फ्लेम हाय ठेवायची आहे। हे आपण वाटण्यासाठी करत आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा टाकायचा आहे। मी उभा कांदा कापून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे छान आपण भाजून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत। मी सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। मी 12 ते 15 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत। हे छान आपण परतून घेणार आहोत। मस्त आपल्याला काळा रंग येईपर्यंत हे छान भाजून घ्यायचं आहे। फ्लेम हाय ठेवायची आहे। मस्त आपण भाजून घेणार आहोत। वाटण छान भाजून झालं आहे। आता हे थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। मी 1 मीडियम साईजचा कांदा वापरला आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण तळून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। मस्त कांदा झालेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, 2 चमचे मालवणी मसाला टाकायचा आहे आणि 3 चमचे चिकन मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला टाकू शकता। छान आपण हे परतून घेणार आहोत आणि मसाला टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते। आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकणार आहोत। मस्त वाटण टाकायचं आहे आपल्याला आणि हे छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत वाटणाचा एक कच्चा वास असतो तो जात नाही तोपर्यंत वाटण छान आपण परतून घेत आहोत। अवघड वाटणाऱ्या रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने फुकट बघायच्या असतील तर प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटला तुम्ही सबस्क्राइब करा। छान आपण तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेणार आहोत। मस्त वाटण आपल्याला परतायचं आहे। 5 मिनिट मी छान परतून घेतला आहे। मस्त तेल सुटलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे। पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। जोपर्यंत वाटणाची कोटिंग चिकनला येत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। फ्लेम मीडियम ठेवणार आहोत आपण। मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान रंग आला आहे आणि मालवणी चिकन म्हटलं
की थोडासा ऑरेंजचा रंग आलेला असतो, जास्त ते लाल नसते. तुम्ही बघू शकता परफेक्ट आपलं चिकन दिसते आहे, छान झालं आहे, मस्त तेल सुटलं आहे त्याला. रंगावरूनच समजत असेल तुम्हाला किती भारी लागणार आहे चिकन. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला. फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत. छान मिक्स करून झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायला आहोत. तू लक्षात ठेवा, आपण मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे. पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण चिकन छान शिजवून घेणार आहोत. 15 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे, छान उकळी आली आहे आणि 50% चिकन आपलं शिजलं आहे. मिक्स करून घेतलं आहे आपण. तुम्ही खूप साऱ्या चिकनच्या रेसिपीज ट्राय केल्या असणार, पण ही मालवणी करी एकदा बनवून बघा. ज्यांना चिकन आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील अशी ही करी लागते. पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं. 10 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे. जबरदस्त झालं आहे आपलं चिकन. हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, गरमागरम भातासोबत खा, खूप भारी लागते. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.